नमस्कार विद्यार्थ्यांनो. आज आपण समांतर ग्राम, रोम्बस आणि त्रिकोणाचे क्षेत्रफळ आणि परिघ हा विषय जाणून घेणार आहोत. कल्पना करा की आपण आपल्या अंगणात एखाद्या मोठ्या कार्यक्रमाची तयारी करीत आहात. आपल्याकडे विचार करण्यासारखे विविध आकार आहेत. फुलांसाठी त्रिकोणी बागेचा पलंग, रोम्बसच्या आकाराचा फाउंटन क्षेत्र आणि समांतर आकाराचे अंगण. सर्व काही पूर्णपणे फिट बसते याची खात्री करण्यासाठी आणि खर्चाचा अचूक अंदाज घेण्यासाठी आपल्याला या अद्वितीय आकारांचे क्षेत्रफळ आणि परिघ मोजणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, जर आपण रोम्बसच्या आकाराच्या अंगणात टाइल्स टाकत असाल किंवा समांतर आकाराच्या लॉनमध्ये गवत लावत असाल तर अचूक क्षेत्र जाणून घेतल्यास योग्य प्रमाणात सामग्री खरेदी करण्यास मदत होते. त्याचप्रमाणे परिघ शोधून काढल्यास सीमारेषा व कुंपणाचे नियोजन होण्यास मदत होते. हा व्हिडिओ आपल्याला या गणनांद्वारे मार्गदर्शन करेल, आपले मैदानी प्रकल्प सोपे करेल आणि खर्च प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यात मदत करेल. शिकण्याचे परिणाम. हा धडा पूर्ण झाल्यानंतर आपण जाणून घेऊ शकाल: समांतर ग्रामचे क्षेत्रफळ व परिघ, रोम्बसचे क्षेत्रफळ व परिघ, त्रिकोणाचे क्षेत्रफळ व परिघ. या आकारांचा समावेश असलेल्या वास्तविक जीवनातील समस्या सोडवण्यासाठी भौमितिक सूत्रे लागू करा. या धड्यातील कीवर्ड्स असे आहेत: समांतरभुज चौकोन, रोम्बस, त्रिकोण, पाया, उंची, कर्णरेषा, क्षेत्र, परिमिती. प्रथम आपण पॅरलेलोग्राम म्हणजे काय ते पाहू. समांतर चतुर्भुज म्हणजे एक चतुर्भुज ज्यामध्ये विरुद्ध बाजूनी दोन्ही जोड्या समांतर आणि लांबीने समान असतात. याचा अर्थ असा की आकारात दोन बाजूंच्या जोड्या असतात ज्या कधीही छेदत नाहीत आणि विरुद्ध बाजूंची प्रत्येक जोडी सुसंगत असते. आता आपण समांतर ग्रामचे क्षेत्र पाहूया. समांतर ग्रामचे क्षेत्रफळ आयताकाराच्या क्षेत्रफळा इतके आहे. आयताकाराचे क्षेत्रफळ लांबी इंटू रुंदी हे आपल्याला माहीत आहे. त्याचप्रमाणे आयताकाराची लांबी समांतराच्या पाया एवढी व आयताकाराची रुंदी त्यांच्या उंची एवढी असते. त्यामुळे समांतर ग्रामाचे क्षेत्रफळ आयताकृतांचे क्षेत्रफळ लांबी इंटू रुंदी बेस इंटू उंची. अशा प्रकारे
समांतर ग्रामाचे क्षेत्रफळ त्याच्या पायाच्या उत्पादना इतके आणि संबंधित उंची इतके, म्हणजेच A = B × H. आता काही उदाहरणे पाहूया. समांतर ग्रामाचे क्षेत्रफळ. समांतर ग्रामचे क्षेत्रफळ शोधा ज्याचा पाया 6 मी आणि उंची 13 मीटर आहे. उपाय दिला आहे. समांतर ग्रामचा आधार 6 मीटर, समांतर ग्रामची उंची 13 मीटर, आपल्याला माहित आहे की समांतर ग्रामचे क्षेत्रफळ B × H. आता सूत्रातील मूल्यांची जागा घ्या. A = 6 × 13. A = 78 मीटर. आणखी एक उदाहरण पाहूया. DL म्हणजे समांतर ABCDच्या साइड AB वरील उंची. समांतर ग्रामचे क्षेत्रफळ 1470 सेंटीमीटर असेल तर AB 35 सेंटीमीटर, DL ची लांबी शोधा. उपाय दिले आहे. समांतर ग्रामचे क्षेत्रफळ 1470 सेंटीमीटर, बेस AB 35 सेंटीमीटर, आपल्याला माहित आहे की समांतर A = B × H चे क्षेत्रफळ. आता सूत्रातील मूल्यांची जागा घ्या. उंची मिळवण्यासाठी DL 1470 = 35 × DL. DL = 1470 / 35. सोपे करून आपल्याला मिळते DL = 42 सेंटीमीटर. त्यामुळे DL ची लांबी 42 सेंटीमीटर. आता आपण रोम्बसच्या क्षेत्राबद्दल जाणून घेऊ. रोम्बस एक चतुर्भुज आहे ज्यामध्ये चारही बाजू लांबी समान असते. हा एक विशेष प्रकारचा समांतर प्रकार आहे जिथे शेजारच्या बाजू सुसंगत असतात. समांतर ग्रामच्या सर्व बाजू समान असतील तर त्याला रोम्बस म्हणतात. रोम्बसचे क्षेत्रफळ त्याच्या विकर्णांच्या अर्ध्या उत्पादना इतके असते. म्हणजेच A = x d1 × d2. आता काही उदाहरणे पाहूया. रोम्बस ABCDचे क्षेत्र शोधा. उपाय दिला आहे. विकर्णाची लांबी D1 =
4 सेंटीमीटर. दुसरा, या विकर्णाची लांबी D2 3 सेंटीमीटर. आम्हाला माहित आहे की रोम्बस A इज इक्वल टू x D1 इंटू D2 चे क्षेत्रफळ. आता सूत्रातील मूल्यांची जागा घ्या. A इज इक्वल टू x 4 इंटू 3. A इज इक्वल टू 2 इंटू 3. A इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. म्हणून रोम्बस ABCDचे क्षेत्रफळ 6 सेंटीमीटर. आणखी एक उदाहरण पाहूया. एका इमारतीच्या मजल्यावर 3000 टाइल्स असतात, ज्या रोम्बस आकाराच्या असतात. प्रत्येक टाइल्सचे विकर्ण 45 सेंटीमीटर व 30 सेंटीमीटर आहेत. फ्लोर टाइल्स पॉलिश करण्याचा एकूण खर्च शोधा जर प्रति घनमीटर किंमत 3 रुपये असेल तर. उपाय दिलेले. एकूण टाइल्सची संख्या 3000. एका विकर्णांची लांबी 45 सेंटीमीटर. दुसऱ्या विकर्णाची लांबी 30 सेंटीमीटर. आम्हाला माहित आहे की रोम्बस A इज इक्वल टू D1 इंटू D2 चे क्षेत्रफळ. आता सूत्रातील मूल्यांची जागा घ्या. A इज इक्वल टू 45 इंटू 30 इज इक्वल टू 45 इंटू 15. गुणाकार करून आपल्याला मिळते 675 सेंटीमीटर. त्यामुळे एका रोम्बसचे क्षेत्रफळ 675 सेंटीमीटर. 3000 टाइल्स असलेल्या संपूर्ण मजल्याचे क्षेत्रफळ 675 इंटू 3000 20,25,000 सेंटीमीटर. दिलेला पॉलिशिंग रेट 3 रुपये प्रति घनमीटर. आम्ही सेंटीमीटर 2 मधील क्षेत्रफळ M2 मध्ये रूपांतरित 1 मीटर इज इक्वल टू 10,000 सेंटीमीटर. तर 20,25,000 सेंटीमीटर इज इक्वल टू मी इज इक्वल टू 202.5 मीटर. आता पॉलिश करण्यासाठी 1 मीटर इज इक्वल टू 3 रुपये. 202.5 मीटर इज इक्वल टू किती रुपये? किती रुपये असू द्या. क्रॉस गुणाकाराने आपल्याला मिळते x इज इक्वल टू 202.5 इंटू 3. x इज इक्वल टू 607.5 रुपये. त्यामुळे 3000 टाइल्स पॉलिश करण्याचा खर्च 607 रुपये 5 पैसे. आता आपल्याला त्रिकोणाचे क्षेत्रफळ सापडेल. त्रिकोण हे आयताकार आणि समांतर आकाराचे भाग आहेत. आकृतीत दाखविल्याप्रमाणे समांतर ग्रामचा विचार करा. आकृती त्याच्या विकर्णाने कापून टाकली तर आपल्याला 2 त्रिकोण मिळतील. आता एक त्रिकोण दुसऱ्या त्रिकोणावर घाला. दोन्ही त्रिकोण सुसंगत आहेत हे आपल्या लक्षात येते. म्हणजे समांतर त्रिकोणाचे क्षेत्रफळ
दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या बेरीज इतके असते. प्रत्येक त्रिकोणाचे क्षेत्रफळ इज इक्वल टू समांतर ग्रामचे इंटू क्षेत्रफळ इज इक्वल टू इंटू बी इंटू एच. वरील क्रिया आयताकृती वापरून केल्यास आपल्याला मिळते प्रत्येक त्रिकोणाचे क्षेत्रफळ इज इक्वल टू आयताकाराचे इंटू क्षेत्रफळ इज इक्वल टू इंटू 1 इंटू बी. आता आपण काही उदाहरण पाहूया. त्रिकोण ABCचे क्षेत्रफळ शोधा ज्याची उंची 10 सेंटीमीटर आणि पाया 21 सेंटीमीटर आहे. उपाय दिलेले. त्रिकोणाची उंची 10 सेंटीमीटर, त्रिकोणाचा पाया 21 सेंटीमीटर. आपल्याला माहित आहे की त्रिकोणाचे क्षेत्रफळ इंटू बी इंटू एच. आता सूत्रातील मूल्यांची जागा घ्या. A इज इक्वल टू इंटू 21 इंटू 10 इज इक्वल टू 21 इंटू 5. गुणाकार करून इज इक्वल टू 105 सेंटीमीटर. त्यामुळे त्रिकोणाचे क्षेत्रफळ 105 सेंटीमीटर. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे. समांतर ग्रामचे क्षेत्रफळ त्याच्या पायाच्या उत्पादनाइतके व त्या अनुषंगाने उंची इतके असते. म्हणजेच A इज इक्वल टू बेस इंटू उंची. समांतर ग्रामच्या सर्व बाजू समान असतील तर त्याला रोम्बस म्हणतात. रोम्बसचे क्षेत्रफळ आणि त्याच्या विकर्णाच्या अर्ध्या उत्पादना इतके असते. म्हणजेच A इज इक्वल टू D1 इंटू D2. त्रिकोणाचे क्षेत्रफळ इंटू बेस इंटू उंची.